नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीटेक नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, बरेच जण आहेत जे बीटेक करतात पण त्यांची जी प्लेसमेंट असते ती त्यांना मिळत नाही. तर ती प्लेसमेंट कशी मिळवायची, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे, त्यानंतर तुम्हाला अशी कोणती गोष्ट करायची ज्यामुळे तुमची जी प्लेसमेंट आहे ती 100% तुम्हाला मिळेल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि चला बघूया की बीटेक नंतर जी प्लेसमेंट असते ती कशी मिळवायची असते. तर बघा, सगळ्यात आधी जे आहेत ना, तर ती असते तुम्हाला जर प्लेसमेंट मिळवायची असेल ना आताच्या जमान्यामध्ये, तुमच्याकडे टेक्निकल स्किल असणं पण खूप गरजेचं आहे. जसं बघा, आता बीटेक मध्ये जर बीटेक सीएसचं आपण बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस जास्ती शिकवल्यात. त्यामध्ये मग जावा असेल, C++ असेल, पायथन असेल किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये जसं HTML, CSS, जावास्क्रिप्ट या प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. तर तुम्हाला याचं जे फंडामेंटल नॉलेज आहे, म्हणजे जे बेसिक आहे, ते तुमचं एकदम पक्कं पाहिजे. तर तुम्हाला जे जॉब मिळण्याचं आहे ना, खूप सोपं जात असतं. कारण जास्ती जर जे क्वेश्चन वगैरे असतात ना, ते याच्या बेसिक्स विषयी असतं. जास्ती ॲडव्हान्स पार्ट तुम्हाला तिथे जास्ती विचारला जात नाही. तर यामध्ये तुम्हाला जे आहेत फंडामेंटल जे आहेत ते क्लिअर ठेवायचे. त्यानंतर बघा, स्पेशलायझेशन करू शकता. आता बघा, स्पेशलायझेशन म्हणजे काय, की तुम्ही एखादा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. तुम्ही तुमचं बीटेक चालू असतानाच सर्टिफिकेट कोर्स करू शकता. तुम्हाला जे आवडेल त्यामध्ये, जसं वेब डेव्हलपमेंट आवडत असेल त्यामध्ये ॲप डेव्हलपमेंट आहे, मोबाईल ॲप, डेटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा क्लाउड कम्प्युटिंग, अशा प्रकारे तुम्ही कोणताही जे आहेत सर्टिफिकेट कोर्स करू शकता. तर तुम्ही जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल तेव्हा त्या रिझ्युमेमध्ये तुम्ही ॲड करू शकता की हो, माझं सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे. तिथे पण तुमचे जे चान्सेस असतात प्लेसमेंट मिळवायचे ते हाय असतात, म्हणजे वाढत असतात. तर ते पण तुम्ही करू शकता. त्यानंतर त्याच्यासोबत टेक्निकल स्किल सोबत तुमचे सॉफ्ट स्किल असणं पण खूप गरजेचं आहे. जसं बघा, आता कम्युनिकेशन. आता जर बीटेकच्या नंतर जास्ती तर ज्या कंपन्या असतात त्यामध्ये प्रोजेक्टवरती काम चालत असतं, क्लायंट्स वगैरे राहतात. तर त्यांच्यासोबत जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करता येणं गरजेचं असतं. त्यासाठी जे आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते खूप चांगलं असणं गरजेचं. त्यामध्ये मग रिटन असेल, व्हर्बल कम्युनिकेशन असेल, ते तुम्हाला चांगलं आलं पाहिजे. जसं इंटरव्ह्यूच्या वेळेस हे जे तुमचं कम्युनिकेशन असेल हे तिथे त्यांना दिसत असतं की तुम्ही कसं कम्युनिकेट करताय त्यांच्यासोबत, ॲन्सर्स ते कसे देताय. तर तेव्हा खूप गरजेचं असतं. तर हे एक तुमचं आधी कम्युनिकेशन स्किल तुम्ही चांगलं ठेवा. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. बघा, आता इंटरव्ह्यूमध्ये काय करतात बरेच जे इंटरव्ह्यू घेणारे, ते तुम्हाला एखादी सिच्युएशन देतात ज्यामध्ये काही प्रॉब्लेम असतो आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. तर तुमच्यामध्ये ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहे ते खूप चांगलं असणं गरजेचं असतं, की तुम्हाला बसल्या-बसल्या त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. जो प्रॉब्लेम आहे त्याला टॅकल करता आलं पाहिजे तुम्हाला. तरच तुमची जी प्लेसमेंट मिळायचे चान्सेस असतात ते जास्ती होत असतात. त्यानंतर इथे टीमवर्क. बघा, जसं आता मी सांगितलं प्रोजेक्ट बेस्ड वरती जास्ती काम असतं. तर प्रोजेक्टमध्ये काय असतं, प्रोजेक्ट हे टीममध्ये होत असतात. एकट्यामध्ये तर काही होत नाही. तर त्या टीम सोबत तुम्हाला इफेक्टिव्ह काम करता आलं पाहिजे. त्याच्यासोबत तुम्हाला कोलॅबोरेट करता आलं पाहिजे. तुमचा वर्क त्यांच्यासोबत करता आला पाहिजे. परत फीडबॅक देता आला पाहिजे. तर हे तुम्हाला करणं येणं गरजेचं आहे. तर याच्यामुळे पण तुमची प्लेसमेंट सोपी जात असते. आता हे झाले टेक्निकल स्किल किंवा सॉफ्ट स्किल. त्यानंतर बघा, इथे खरी गोष्ट की प्रिपरेशन करणं पण तेवढीच महत्त्वाची. बघा, आता प्रिपरेशन करणं म्हणजे काय, की आता तुम्ही बघा, सगळ्यात आधी रिझ्युमे किंवा पोर्टफोलिओ. तर तुमचा जो रिझ्यूम असेल किंवा पोर्टफोलिओ असेल तो तुम्हाला चांगल्या प्रकारे बिल्ड करायचा आहे. आता बऱ्याच मुलांना पोर्टफोलिओ लवकर कळत नाही की नक्की काय. तुम्ही काय करू शकता, की एखादी वेबसाईट वगैरे बनवू शकता पोर्टफोलिओची, जिथे तुमचे जे स्किल असेल, तुमचा एक्सपिरियन्स आहे किंवा तुमची जे अचीव्हमेंट्स आहे, प्रोजेक्ट्स आहे, ते तुम्ही तिथे दाखवू शकता. तिथे लिस्ट आउट करू शकता तुमच्या त्या वेबसाईटवरती. आणि जर तुम्ही कुठे गेला समजा एखाद्या इंटरव्ह्यूला वगैरे, तर त्यांना तुम्ही ती वेबसाईट दाखवू शकता, की ज्याद्वारे त्यांना एकाच ठिकाणी तुमचं सगळं जी इन्फॉर्मेशन असेल, तुमचे स्किल, अचीव्हमेंट, प्रोजेक्ट सगळं त्यांना एका ठिकाणी दिसेल. आणि तिथे त्याच्यामुळे तुमचे जे चान्सेस आहेत प्लेसमेंट मिळवायचे ते जास्ती वाढत असतात. कारण त्यांना सगळं एका ठिकाणीच तुमचं दिसत असतं. तुम्हाला सांगायची पण जास्ती गरज पडत नाही. तर तुम्ही ते करू शकता. आणि वेबसाईट बनवणं आताच्या जमान्यामध्ये एवढं काही अवघड नाहीये. एआयच्या मदतीनं 5 मिनिटांमध्ये जे आहेत वेबसाईट बनवता येते आता. त्यामुळे तिथे पण तुम्हाला जास्ती काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही 5 मिनिटात तयार करू शकता. तिथे तुमची सगळी माहिती वगैरे पण ॲड करू शकता. तर तिथे तुम्हाला काही गरज नाही जास्ती. आणि ते कसं करायचं माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला त्याची वेबसाईट वगैरे जे आहे ते देऊन टाकेल तिथे.
त्यानंतर इथं बघा ऍप्टिट्यूड टेस्ट, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता ज्या कंपनीज आहेत त्या कंडक्ट करत आहे ऍप्टिट्यूड टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारले, त्या ऍप्टिट्यूड टेस्ट जी असते ती तुम्हाला द्यावी लागते. आता बघा हिची तुम्हाला जी आहे प्रॅक्टिस सुरू करायची. तुम्ही जर समजा आता थर्ड इयरला असाल बीटेकच्या, तर तुम्हाला थर्ड इयर पासूनच जे आहे ऍप्टिट्यूड टेस्टची जी आहे तयारी सुरू करायची आहे. तिथून तुम्हाला मॉक टेस्ट जे असतात, ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत, तुम्ही त्या देऊ शकता. वेबसाईट वगैरे असतात भरपूर, त्यावरती तुम्ही मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकता. तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस आतापासून चालू करायची आहे. तर तुम्हाला नंतर जे आहेत इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण इंटरव्ह्यूच्या आधी ऍप्टिट्यूड टेस्ट होत असते, तर तुमची त्यामध्ये पास होणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्याची पण प्रॅक्टिस आधीपासूनच सुरू करायची. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंटरव्ह्यू. बघा IT सेक्टरमध्ये तर खास करून इंटरव्ह्यूवरती खूप जास्ती फोकस केला जातो, कारण जेवढं चांगलं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म कराल तेवढं चांगलं तुम्हाला पॅकेज मिळतं. बघा आता तुम्ही जर चांगलं परफॉर्म केलं तर जास्ती पॅकेज मिळेल, पण आता बरेच विद्यार्थी काय करतात की फोर्थ इयर झाल्याच्या नंतर किंवा शेवटच्या महिन्यामध्ये इंटरव्ह्यूच्या तयारी लागतात आणि तिथेच त्यांचं चुकतं. त्यांची तयारी होत नाही आणि मग ते इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्म करत नाही. तर तुम्हाला काय करायचंय, कमीत कमी थर्ड इयर पासून तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस सुरू करायची आहे, की त्यामध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातात, त्याचे आन्सर्स कसे द्यायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला थर्ड इयर पासून शिकायच्या आहे. आता जर तुम्हाला कोणी सोबत नसेल की तयारी कशी करायची आहे, तुम्ही तुमच्या फ्रेंड्स असेल किंवा फॅमिली मेंबर्स असेल त्यांच्याकडून मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे काय करू शकता, तुम्ही त्यांना क्वेश्चन द्या, ते तुम्हाला क्वेश्चन विचारतील आणि तुम्ही त्याचे आन्सर द्यायचे. अशा प्रकारे तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज घरच्या घरी सुद्धा करू शकता. त्यामध्ये बघा आता यामध्ये एक गोष्ट आहे की जवळपास सगळ्यांना सेम क्वेश्चन विचारले जातात सगळ्यांना. फक्त कुठे चेंज होतो की तुम्ही आन्सर्स कसे देताय, तुम्ही उत्तरे कसे देताय, याच्यावरती तुमचं सिलेक्शन ठरलेलं असतं. की तुम्ही जर चांगले उत्तर दिले तर तुमचं सिलेक्शन होऊन जातं इंटरव्ह्यू मध्ये. तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा जो गेम आहे हो हा कळाला पाहिजे. जर गेम तुम्हाला कळाला ना की तुम्ही एकदम सहजरित्या जो इंटरव्ह्यू फोडू शकता, त्यामध्ये तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे इंटरव्ह्यू. आणि बघा याच्यानंतर पण जर तुम्हाला जर अजून एक करायचं असेल तर तुम्ही नेटवर्क तयार करू शकता. तर बघा नेटवर्क तयार करणं म्हणजे काय, की साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की ओळखी निर्माण करायची आहे तुम्हाला. जेवढं जास्ती ओळखी तयार करता येईल तुम्हाला तेवढं. आता बघा तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं, समजा जर कोणाला जर सायबर सिक्युरिटीमध्ये जायचं असेल किंवा कोणाला फुल स्टॅकमध्ये जर जायचं असेल, तर त्या फील्डमध्ये ऑलरेडी कोण गेलेले तुमच्या आसपासचं, त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती घ्यायची आहे, गाईडन्स घ्यायचं आहे, त्यांनी काय केलं, काय नाही करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून तयार करून घ्यायच्या आहे. तुम्हाला जसं बघा, ही नेटवर्किंग जर बनवली ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या अपॉर्च्युनिटीज असतात त्याच्याविषयी माहिती होतं, वेगवेगळ्या गोष्टीविषयी माहिती होत असतं. तर तुम्हाला नेटवर्क चांगलं बनवायचंय. त्यानंतर येते इंटर्नशिप. आता बघा इंटर्नशिप जेवढा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे, तेवढीच इंटर्नशिप आता महत्वाची झाली. बघा का बरं? तर आता कंपन्या काय करते, त्या म्हणतात की आमच्याकडे वॅकन्सी आहे, पण आम्हाला जो कॅन्डिडेट पाहिजे तो एक्सपिरियन्स वाला पाहिजे, एक्सपिरियन्स असणारा कॅन्डिडेट पाहिजे. पण तुम्ही तर बीटेक आत्ताच केलं, तुम्ही तर फ्रेशर्स आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये. मग अशा वेळेस कामी येते इंटर्नशिप. बघा आता जर तुम्ही इंटर्नशिप केलेली असेल तर त्याचा जो तुमच्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आलेला असतो, तर ही कंपनी काय म्हणते, चालेल ठीक आहे तुम्ही इंटर्नशिप केली ना, चालेल आम्ही तुम्हाला घेऊन टाकू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा तुम्ही इंटर्नशिप केलेली नसेल तर ही कंपनी तुम्हाला घेणार नाही, कारण ही सांगेल की आम्हाला एक्सपिरियन्स असणारा पाहिजे. तर जर तुम्हाला इंटर्नशिप मिळत असेल तर नक्की इंटर्नशिप करा. जर पेड नसेल मिळत, जर तुमचा स्वतःचा खर्च करून जर इंटर्नशिप मिळत असेल तरी करा, कारण तो खर्च आताच्या हिशोबाने जर जास्ती वाटत असेल पण पुढच्या हिशोबाने तो खूप कमी आहे. तुम्ही पुढचा फ्युचरचा हिशोब करा आणि त्याच्यानुसार लावा, की जर तुम्हाला स्वतःच्या खर्चातून द्यावं लागत असेल तर तरी चांगली गोष्ट आहे की निदान तुम्हाला इंटर्नशिप मिळत आहे. तर तुम्ही इंटर्नशिप करा, कारण ही जेव्हा पण तुम्ही प्लेसमेंटला जाल तिथे खूप महत्वाची असते. तर तुम्ही ती नक्की करा आणि तुम्हाला रिझ्युमे मध्ये पण ऍड करता येते ती. त्यानंतर येतं बघा स्टार्ट अर्ली. जसं मी सांगितलं की तुम्हाला फायनल इयर बघायची गरज नाहीये, तुम्ही थर्ड इयर पासूनच तयारी सुरू करा. त्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची थर्ड इयर पासूनच, किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट असेल तर त्याची तयारी तुम्हाला आधी सुरू करायची. कारण बरेच मुलं काय करताय की फायनल इयर झालं की शेवटच्या 3 महिन्यात, जास्तीत जास्त 3 महिन्यात तयारीला लागतात. मग ते 3 महिने ना
त्यासाठी पुरे नाही, कारण तुम्हाला त्यामध्ये मग परत तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट असेल का इंटरव्ह्यूची जे प्रॅक्टिस असते ती परत तुम्हाला फंडामेंटल्स नॉलेज परत चेक करावं लागतं, कारण फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये शिकवलेलं तोपर्यंत विसरलेलं राहतं. तर परत प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे फंडामेंटल्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या शिकाव्या लागतात. 3 महिने त्यासाठी पुरेसे नाहीये. तर तुम्हाला थर्ड इयर पासूनच त्याची तयारी सुरू करायची आहे, की तुम्हाला थर्ड इयर पासून जर तयारीला लागलेलं असाल तर तुम्हाला जे इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या रिलेटेड जर अजून पण काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.